सर्व आदरणीय विद्यार्थी मित्रांना नमस्कार. महाराष्ट्र सेट परीक्षा पेपर क्रमांक 1 युनिट 10 उच्च शिक्षण प्रणाली या युनिटामध्ये येणारे 100 महत्त्वाचे कन्सेप्ट बद्दल आपण चर्चा करीत आहोत. आतापर्यंत 40 कन्सेप्ट मी तुम्हाला सांगितलेले आहे. आता 41वा कन्सेप्ट टेक्निकल तंत्रज्ञान तांत्रिक टेक्निकल अँड सायंटिफिक एज्युकेशन तांत्रिक व वैज्ञानिक शिक्षण वॉज गिवन इन बुद्धिस्ट सिस्टम ऑफ एज्युकेशन. आपल्या देशात जे काय एज्युकेशन सिस्टीम बुद्धिस्ट एज्युकेशन सिस्टीम होता, बुद्धिस्ट एज्युकेशन सिस्टीम मध्ये सायंटिफिक एज्युकेशन आणि टेक्निकल एज्युकेशन दिले जात होते. ऍक्च्युअली आपल्या भारत देशात प्री वैदिक एज्युकेशन होता. त्याच्यानंतर एज्युकेशन वैदिक एज्युकेशन, बुद्धिस्ट एज्युकेशन, मुस्लिम एज्युकेशन, पोस्ट इंडिपेंडन्स मीन्स ब्रिटिश एज्युकेशन, असा एज्युकेशनचा फेजेस आपल्या देशात आहे. NUEPA नॅशनल युनिव्हर्सिटी एज्युकेशनल प्लॅनिंग अँड ऍडमिनिस्ट्रेशन एक विद्यापीठ आहे दिल्ली येथे. इट अरेंजेस ऍडमिनिस्ट्रेटिव्ह कोर्सेस फॉर प्रिन्सिपल्स. जे कॉलेजचे प्राचार्य आहेत त्यांच्यासाठी हे एक ऍडमिनिस्ट्रेटिव्ह कोर्स तयार करणारी ही एक विद्यापीठ आहे, सेंट्रल युनिव्हर्सिटी. त्याच्यानंतर द युनिव्हर्सिटी एज्युकेशन कमिशन 1948 जे डॉक्टर राधाकृष्णन कमिशन असे म्हणतो, रिकमेंडेड दॅट देर शुड बी मिनिमम 180 वर्किंग डेज युनिव्हर्सिटीज अँड कॉलेजेस. युनिव्हर्सिटी एज्युकेशन कमिशन 1948 मध्ये जे राधाकृष्णन कमिशन आपण म्हणतात, जे विद्यापीठ आयोग आहे, त्यांनी सांगिततात की प्रत्येक कॉलेज आणि विद्यापीठ हे वर्षातून 180 दिवस काम केले पाहिजे, 180 डेज. स्वामी विवेकानंदांचा एज्युकेशन बद्दल असलेलं हे एक डेफिनेशन आहे. एज्युकेशन इज मॅनिफेस्टेशन ऑफ डिवाइन परफेक्शन ऑलरेडी एक्झिस्टिंग इन अ मॅन. प्रत्येक मानवात परफेक्शनिस्ट आहे ते मानव, फक्त त्याला बाहेर काढणं, त्यांच्यामध्ये असलेले दिव्य परफेक्शन हे बाहेर काढणं हेच शिक्षण आहे. कलकत्ता विद्यापीठ, बॉम्बे युनिव्हर्सिटी आणि कलकत्ता युनिव्हर्सिटी, बॉम्बे युनिव्हर्सिटी, मद्रास युनिव्हर्सिटीज, दीज आर द फर्स्ट 3 युनिव्हर्सिटीज. These are the oldest universities in India. 1857 they were established. The teacher's role in an institute of higher education is to उच्च शिक्षण प्रणालीमध्ये शिक्षकांचा पात्रता काय आहे? What is the role of teachers in higher education? To provide information to students. विद्यार्थ्यांना माहिती पुरवठा करणे हा पहिला त्यांचा कर्तव्य आहे. दुसरा, टू प्रमोट सेल्फ लर्निंग अमॉंग स्टुडंट्स. विद्यार्थ्यांमध्ये सेल्फ लर्निंग वाढवण्यासाठी शिक्षक मदत केला पाहिजे. टू प्रमोट सेल्फ लर्निंग की तुम्ही सगळे सिनियर स्टुडंट्स आहात, नेट सेट अभ्यास करणारे विद्यार्थी आहेत. तुम्हाला माझं काम काय आहे? टू प्रोव्हाइड द इन्फॉर्मेशन, फक्त इन्फॉर्मेशन सांगणे अबाउट नेट अँड सेट बद्दल. त्याच्यानंतर सेल्फ लर्निंग साठी मी तुम्हाला प्रमोट करणे की बाबा तुम्ही सेल्फ स्टडी करा, वाटल्यास माझं पुस्तक घ्या, त्याच्यातून अनालिसिस करा, नोट्स काढा, वाचन करा, रिव्हिजन करा. सेल्फ स्टडी करण्यासाठी आपण प्रोत्साहित केला पाहिजे. कोण? टीचर्स. कुठे? हायर एज्युकेशन मध्ये. प्रमोट सेल्फ लर्निंग अमॉंग स्टुडंट्स. इथं काय स्टेप बाय स्टेप्स विद्यार्थ्यांना शिकायचे नसतो. स्टेप बाय स्टेप आणि इन डिटेल मध्ये विद्यार्थ्यांना शिकायचे नसतात. सिनियर कॉलेजमध्ये शिक्षक जे प्राध्यापक असतात ते विद्यार्थ्यांना टू द पॉइंट आणि मायन्यूट शिकवायचे नसतात, स्टेप बाय स्टेप शिकवायचे नसतात. फक्त त्यांना शिकण्यासाठी प्रोत्साहन करणे, त्यांना सेल्फ लर्निंग साठी त्यांना मोटिवेट करणं हा शिक्षकांचं काम असतो.
रिपोर्ट ऑफ कोठारी कमिशन जे 1964 आहे, कोठारी कमिशन म्हणा किंवा नॅशनल पॉलिसी ऑन एज्युकेशन 1986 म्हणा, त्यानंतर नॅशनल एज्युकेशन पॉलिसी 2020, हे सगळं रिपोर्ट काय सांगतात माहिती आहे, एज्युकेशन मध्ये 6% GDPचा आपण इन्व्हेस्टमेंट केला पाहिजे. 6% देशाचं जो उत्पन्न आहे त्याच्यातील 6% एज्युकेशनसाठी खर्च केला पाहिजे, तरच देश प्रगतीपथावर जातो. अजून तेवढं आपल्या देशात खर्च करत नाही. इथं काही सेट बिलॉंग्स टू टीचिंग, अध्यापन करण्यासाठी हे सगळे सेट्स उपयोग होतात. पहिल्यांदा इंट्रोडक्शन करणे, सायंटिफिक एन्क्वायरी हा कन्सेप्ट पाहिजे, केस स्टडी पाहिजे आणि ब्रेन स्टॉर्मिंग पाहिजे. अध्यापन करीत असताना, कुठलाही अध्यापन करीत असताना त्या सब्जेक्ट बद्दल इंट्रोडक्शन देणे, त्यांना त्यांच्याबद्दल एक इंट्रोडक्टरी माहिती देणे. त्यानंतर अध्यापनामध्ये सायंटिफिक एन्क्वायरी, वैज्ञानिक इन्क्वायरी पाहिजे. त्याच्यानंतर केस स्टडी, त्या विषयाबद्दल पूर्वीपासून आतापर्यंत त्या घटकाबद्दल केस स्टडी करणे आणि ब्रेन स्टॉर्मिंग, विचार मंथन व्हायला पाहिजे त्या विषयाबद्दल. थँक्यू सो मच.